च हे असं असतं. म्हणजे एक एक सीन बघून जर असं कोण पॅनिक व्हायला लागलं तर काय बोलणार ना, काही कारणच नसतं खरं तर. पण काय करणार, हे चॅनलवाले आहेत ना, आपल्याला जरा त्यांचं ऐकावं लागतं. हा हे असं गोड बोलणं त्यांच्याशी तुला जमतं, मला नाही जमत. अर्थात मला त्याची गरज पण नाही. एके सगळ्यांना सगळ्यांचीच गरज असते. पुढे शूट सुरू करूया. सर मला काय वाटतं, लक्ष्मीने सांगितलेले मुद्दे खूप महत्वाचे आहेत. लवकरात लवकर आपण ते स्क्रिप्टमध्ये आणूया. विराज, एक गोष्ट आहे, वाटलं नव्हतं की लक्ष्मी एवढ्या कॉन्फिडेंटली असे सगळ्यांसमोर मुद्दे मांडेल ते. भंडारी, लक्ष्मी ना मला दडपणाखाली असल्यासारखी वाटते. आय डोंट नो वाय, बट एके काय काय लोकांना मोकळायला वेळ लागतो. आपण त्यांना सांभाळून घ्यायचं असतं. मला माहितीये भंडारी, तुझं सांभाळून घेणं चांगलं माहितीये. हा, आता सेटवरती तिला कसं सांभाळून घ्यायचं ते मी बघीन. बाकी मला नाही वाटत ती कुठल्याही दडपणाखाली वगैरे असते. विराज, आत्ताशी एक सीन झालाय. करेक्ट, एकच सीन झालाय, त्यावरून कुठलाही निष्कर्ष नकोय काढायला. चला मग शूट सुरू करूया. हा, चला तुम्ही पुढे वा. मी येतो नंतर होतो फ्लोअरवर. सगळे मिळून माझ्या डोक्यावरचे केस काढून टाकणार आहेत. लक्ष्मी दडपणाखाली असते कसल्या, विचारलं पाहिजे.